मुंबईकरांनो, मुंबईच्या गर्दीत संत सावता माळी यांच्या नावाची तब्बल 150 वर्षांची एक ऐतिहासिक वास्तू आजही उभी आहे. पण तिचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया. भायखळ्याच्या भाजी मार्केटजवळ असलेली ही वास्तू म्हणजे संत सावता माळी भुवन ट्रस्ट. प्रवेशद्वारावरील दगडी कमानीवर आजही सावता माळी भुवन शके 1854 आणि सन 1932 अशी नोंद पाहायला मिळते. या वास्तूची कहाणी भायखळा भाजी मार्केटशी जोडलेली आहे. माळी समाजाचा भाजीपाल्याचा व्यवसाय या परिसरात वाढत असताना महात्मा फुलेंच्या विचारांनी प्रेरित होऊन समाज बांधव एकत्र आले. 1930 मध्ये ट्रस्टसाठी जागा घेण्यात आली आणि 5 मे 1935 रोजी संत सावता माळी भुवन ट्रस्टची स्थापना झाली. पण ही जागा फार काळ समाजाच्या ताब्यात राहिली नाही. 1943 मध्ये इथे रेशनिंग कार्यालय सुरू झालं आणि पुढे तब्बल 64 वर्ष ही जागा सरकारी ताब्यात राहिली. अखेर 2003 मध्ये मोठ्या प्रयत्नांनंतर ही ऐतिहासिक वास्तू पुन्हा समाजाला मिळाली. विशेष म्हणजे 1882 मध्ये महात्मा फुलेंनी टिळक आगरकरांची सुटका करून याच ठिकाणी त्यांचा सत्कार केला होता. 1907 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं लग्नही याच परिसरात झालं होतं. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही मार्केटनं सक्रिय सहभाग नोंदवला. म्हणूनच मुंबईच्या गर्दीत लपलेली ही वास्तू केवळ एक ट्रस्ट किंवा हॉल नाही, ती संत सावता माळीच्या समाजाच्या संघर्षाची, सामाजिक जागृतीची आणि मुंबईच्या इतिहासाची जिवंत साक्ष आहे. या वास्तूच्या इतिहासाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा.